पिंपरी चिंचवड शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जावा. महाविकास आघाडी आक्रमक. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाड पाणीपुरवठा होणारा बंद झाला पाहिजे व पिंपरी चिंचवड शहराला सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने आज सकाळी पवना धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला पडल्याने पवना धरण 90% भरले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच मावळ येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा देखील प्रश्न मिटला आहे. पवना धरणात सध्याचा पाणीसाठा 90% आहे. तरी देखील पिंपरी चिंचवड शहराला दिवसाड पाणी पुरवठा केला जातोय. हाच दिवसाड होणारा पाणी पुरवठा बंद झाला पाहिजे व शहराला दररोज पाणी मिळावं यासाठी आज पवना धरण येथील पाण्याचे जलपूजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पाणी साठ्यात वाढ झाल्याने पाण्याची खणनाराने ओटी भरण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनाला इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराला नियमित पाणी पुरवठा झालाच पाहिजे. दिवसाआड पाणी पुरवठा बंद झालाच पाहिजे. दिवसाआड पाणी पुरवठा बंद झालाच पाहिजे. यावर्षी पावसाळा हा लवकर सुरू झालेला आहे. मे महिन्यामध्येच खरं तर पाऊस चालू झालेला आहे आणि लवकरच धरण या ठिकाणी भरलेलं आहे. मावळ भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे लवकरच धरण भरून शेतकरी असतील किंवा नागरिक असतील सगळ्यांचंच आनंदी वातावरण आहे. आणि या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी पवना धरणावरती येऊन इथं ओटी भरून पूजन केलेलं आहे. आणि या माध्यमातून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला आम्हाला हे सांगायचं आहे की 90 ते 95% धरण भरलेलं असताना तुम्ही नागरिकांना या गोष्टीपासून वंचित ठेवू नये. आणि जो दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आणि तोही व्यवस्थित केला जात नाही, जो दिवसाआड आहे तो बंद करून रोजच्या रोज नियमितपणे पाणी तुम्ही पिंपरी चिंचवड शहराला द्या. खरं पाहायला गेलं तर या अनियमित पाणी पुरवठ्या पाठीमागं काय आहे, काय चाललंय हे खरं तर जनतेच्या समोर आणणं गरजेचं आहे. कारण सोसायट्या पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये वाढत आहेत. उद्योगधंद्यानिमित्त लोक पिंपरी चिंचवडमध्ये राहायला येत आहेत आणि अशा वेळेस पाणी नक्कीच कमी पडू शकतं, आम्ही समजू शकतो. पण आज हे पवना धरण पूर्ण 90 ते 95% भरलेलं असताना एवढा जनतेला पाणी टँकरने का घ्यावं लागतं? हे टँकर कोणाचे, त्यांच्यावरती आशीर्वाद कोणाचे, या गोष्टीच्या खोलावरती जाणं खरं तर गरजेचं आहे. आयुक्तांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे, ना की सत्ताधाऱ्यांच्या हिताचे. सत्ताधारी हे फक्त कशासाठी जनतेपर्यंत पोहोचतात हे जनतेने चांगलं ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त जनतेचा विचार करा आणि त्यांना त्यांच्या सुखसुविधा द्या, एवढीच आमची या गोष्टीची मागणी आहे. नमस्कार. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवना माईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत. खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे. खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी तरसत आहे. कारण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे. खरं तर पवना माई आता 90% भरलेली आहे. म्हणजे धरण आपलं 90% भरलेलं आहे. मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे, परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत. गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत. महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी? तुम्ही विचार करा, आज कपडे धुणं, पाण्यात सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्र रात्र राहावं लागतं आहे. सकाळी उठून परत जॉबला जावं लागतं आहे. हे किती दिवस चालणार सत्र? काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले 2 वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या, आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू. मला आता नाव घ्यायचं नाही आहे, परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे. किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढली पाहिजे की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत. दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये 5-5 आमदार आहेत, पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाही आहे. मग हे फक्त मत मागण्यापुरती हे दारात येतात का? आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा. 3 प्रमुख मागण्या आहेत आमच्या. आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे. संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं, नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे. सर्वप्रथम आम्ही
सगळे महाविकास आघाडीचे सगळेजणच या ठिकाणी आलो आहेत आणि पवना आईचे आम्ही आज या ठिकाणी पूजन केलं आहे। खरं तर मनापासून खूप आनंद वाटला आज हे सगळं धरण बघताना आणि पाण्याने ओथंबून गेलेलं आहे। खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्येच आणि एकूण मावळातच सगळीकडेच पाण्याचा प्रश्न आहे तो एकदम ज्वलंत आहे आणि अशा वेळी 90% झालेला पावसामुळे भरलेलं हे धरण पाहताना असं वाटते की लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यायला हवा आणि रोज पाणी पुरवठा आता व्हायला हवा। पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणा, मावळामध्ये म्हणा, मावळामध्ये आता पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यासुद्धा निश्चितच आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। त्यामुळे आता शासनाने पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तांनी निश्चितच दिवसाआड पाणी पुरवठा आहे तो बंद करून रोजच्या रोज नियमित पाणी पुरवठा होईल आणि नागरिकांना रोजचे रोज पाणी कसं मिळेल या दृष्टीने विचार करणं अधिक गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने निश्चितच आमच्या महाविकास आघाडीकडून या पुढच्या काळामध्ये आमचं पुढचं पाऊल जे काही पडणार आहे ते निश्चितच दिसणार आहे की जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराला रोजच्या रोज पाणी पुरवठा त्यांना द्यावाच लागेल आणि तसा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल। पूजन केलेलं आहे पवना नदीमध्ये। सगळ्या माझ्या महिला आघाडीच्या महिला इथं जमलेल्या आहेत आणि आम्ही एक चांगलं उदाहरण घेऊन इथं आलेलो आहोत। हे चांगलं उदाहरणाचं नियोजन करून आलेले आहेत कारण पिंपरी चिंचवड पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे। मला सांगायचं माझ्या जनतेला एवढं आणि माझ्या पिंपरी चिंचवडकर ह्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं, मोर्चे, हंडा मोर्चेसुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये मी शहर प्रमुख असताना काढलेले आहेत। परत ती वेळ अजून येणार आहे का? कारण पाण्यामध्ये जर एवढा पाणी भरपूर असतानासुद्धा एक टाईम पाणी देत आहेत आणि एक टाईम दुसरं वेळेवर देत नाहीत, वेळेवर नाही आणि त्यांच्या मनमानी कारभार एवढा चालला आहे की शॉर्टकटनी पाणी सोडतात। कधी अर्धा तास, कधी 1 तास माणसाची पाणी भरायची एवढी धांदळ असते, मुलांना शाळेत न्यायची गडबड असते। ताईंनी माझ्या आता एवढ्या मुलाचं मार्गदर्शन केलं, बरोबर आहे, पण तुम्ही जाणून बुजून का जनतेला त्रास देताय? ज्या वेळेला तुम्ही मतदान मागायला, भिका मागायला येता त्यावेळेला अनेक वचनं देता, मग तुमची वचनं नंतर जातात कुठं? आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही जनता तुम्हाला बरोबर तुमची सजा तुम्हाला भोगायला लागेल। आणि आज आम्ही इथं पवना धरणाची इथं आलेले आमच्या महिला आघाडीतर्फे इथं आज जलपूजन झालेलं आहे। खरं सांगायचं तर पिंपरी चिंचवड बाबतीत नेहमीच म्हणजे पाण्याच्या बाबतीत अतिशय नाराजगी आहे नागरिकांची आणि आता यावर्षी चांगला पाऊसच झाला आहे। मे महिन्याच्या मध्यंतरी काळापासूनच पाऊस सुरू झाला आणि 90% धरण भरलेलं असतानासुद्धा एक दिवसाआड पाणी का? मला सारखा प्रश्न पडतोय की नक्की या पाण्याचं करायचं आहे काय? कारण तुम्ही जर नागरिकांना हे पाणी प्यायलाच दिलं नाही त्या पाण्याचं करायचं काय? आणि जर बघितलं तर आता शहरामध्ये MSEBने पण लपंडाव केला आहे। जर एका दिवशी लाईट जर गेली आणि ज्या दिवशी पाण्याचा दिवस असेल आणि त्या दिवशी लाईट जर गेली तर दुसऱ्या दिवशी ही पाणी सोडत नाही। आणि आम्ही ज्या भागात राहतो संत तुकाराम नगर म्हणजे वायसेम आणि डिवायचा हा भाग आहे आणि त्या भागात कॉलेज वर्ग म्हणजे भरपूर तिथं युवकांची संख्या आहे, कमीत कमी 10,000 तिथं जास्तची संख्या आहे। आणि त्या भागात जर एक दिवस जर लाईट गेली किंवा एक दिवशी जर पाणी कमी दाबाने आले किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर अक्षरशः आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो आणि याच्यापेक्षा काही असू शकत नाही की तुम्ही पाण्यासाठी तुम्ही वंचित ठेवताय। तर माझी विनंती आहे प्रशासनाला, आयुक्तांना की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर दररोज पाणी पिंपरी चिंचवड शहराला सोडण्यात याची विनंती करतो। आणि जर ही विनंती तुम्ही मान्य नाही केली तर येणाऱ्या महाविकास आघाडीतर्फे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन करू आणि शहराला पाणी हे मिळवण्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहे। जय महाराष्ट्र।